नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. अशोक खरात प्रकरणात भाजपाच्या अनेक नेत्यांची नावे असून ती समोर आल्यास महाराष्ट्रातील सरकार कोसळू शकते असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला. अशोक खरातांचे VSR कंपनीशी कनेक्शन उघड झाले असून भोंदूबाबांचे कॉल रेकॉर्ड्स काढल्यास अजितदादांचा घात कसा झाला हे स्पष्ट होईल, असे अमोल मिटकरी म्हणाले. सातारा जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याच्या व्यासापोटी भाजपाने सर्व मर्यादा ओलांडल्या असल्याचा गंभीर आरोप शिवसेना शिंदे गटाने केला. शरद पवार यांचा पक्ष बारामतीची पोटनिवडणूक लढवणार नसेल तर आमच्याकडे अनेक पर्याय असल्याची भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतली. पश्चिम आशियात सुरू असलेले युद्ध रोखण्याची आणि जगाला एकजूट करण्याची भारताकडे शक्ती असल्याचे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या नाशिकमधील भोंदूबाबा अशोक प्रकरणावरून राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. अशोक खरात हे महाराष्ट्रातील एप्स्टीन फाईल प्रकरण असून त्यात भाजपाच्या अनेक नेत्यांची नावे आहेत. ही नावे समोर आल्यास महाराष्ट्रातील सरकार कोसळू शकते असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याचे भाजपाचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी खंड केले आहे. अशोक खरातांचे VSR कंपनीशी कनेक्शन उघड झाले असून भोंदूबाबांचे कॉल रेकॉर्ड्स काढल्यास अजितदादांचा घात कसा झाला हे स्पष्ट होईल असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला. आपल्या अधिकृत X अकाउंटवरून आमदार मिटकरी यांनी एक पोस्ट शेअर केली. अशोक खरातांचे VSR कनेक्शन उघड झाले आहे. आता प्रश्न असा आहे की 27 जानेवारीला कारणे पुण्याला जाणारे अजितदादा 28ला सकाळी VSR कंपनीच्या विमानाने कुणाच्या सल्ल्यावरून गेले? या भोंदूबाबांचा कोण भक्त होता? या बाबाचे व आश्रमातील पुजाऱ्यांचे 16 नोव्हेंबर ते 31 जानेवारी या दरम्यानचे CDR काढल्यास दादांचा घात कसा झाला हा सगळा चित्रपट स्पष्ट होईल. धोके की धोका, अघोरी पूजा कुणाची? पाणी इथे पण मूर्तांना दिसत आहे असे मिटकरे यांनी आपल्या पोस्टमधून नमूद केले. सगळ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या सातारा जिल्हा परिषदेत अखेर भारतीय जनता पक्षाने सत्ता स्थापन केली. बहुमतासाठी आवश्यक असलेले संख्याबळ नसतानाही भाजपाच्या प्रिया शिंदे या अध्यक्षपदी तर राजू भोसले हे उपाध्यक्ष म्हणून निवडून आले. मात्र या निवडीदरम्यान घडलेल्या नाट्यम घडामोडींनी संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. शिंदे गटाचे नेते व राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांना निवडणुकीतून धक्काबुक्की झाल्याचा आरोप करण्यात आला. इतकेच नाही तर शिंदे गटाच्या 2 सदस्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समोर आले. या सगळ्या प्रकारावर शिवसेना शिंदे गटात संताप व्यक्त केला. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याच्या व्यासापोटी भाजपाने सर्व मर्यादा ओलांडल्या असल्याचा गंभीर आरोप शिंदे गटाकडून करण्यात आला. तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा.